नमस्कार. स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक संचलित टागोर IAS अकॅडमीमध्ये. बघा, आज आपण संविधान म्हणजेच राज्यशास्त्र हा जो काही महत्त्वाचा विषय म्हणजे त्याच्या अंतर्गत आपण संविधान शिकतो. संविधानातील महत्त्वाचे काही घटक शिकतो. जो विषय आपल्याला UPSC तसेच MPSC साठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातील काही जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत विथ क्वेश्चन्स, म्हणजे हा प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आपण क्वेश्चन सुद्धा त्याचबरोबर तो टॉपिक झाल्यानंतर येणाऱ्या सिरीजच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. बघा, आपण सुरुवात करूया सरळ. संविधान म्हणजे राज्यशास्त्र या विषयाला संविधान म्हणजे काय. आता बघा, संविधान म्हणजे काय. संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे. जिवंत. आता जिवंत म्हणजे काय, याचा अर्थ काय. जिवंत आहे, जिवंत आहे याचा म्हणजे काय, तर ज्यावेळी ते बनलेलं होतं आपल्या भारताचं संविधान आणि आज ते तशाच पद्धतीचं नाही आहे. काळानुसार बदलत आलेलं आहे, म्हणजे ते जिवंत आहे. तो एक जिवंत दस्तऐवज आहे जे काळानुसार बदलतं. त्यामध्ये काय आहे, संविधानामध्ये देशाचा कारभार कसा चालवावा हे यात नमूद केलेलं आहे. आपला जो देश आहे तो देश नेमका कसा चालतो, तिथली शासन व्यवस्था नेमकी कशी आहे, हे कशावरून ठरतं, संविधानावरून ठरतं. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. आणि संविधानामध्ये 3 महत्वाचे परस्पर संबंधी घटक असतात. कोणते कोणते, तर एक पहिला घटक महत्वाचा असतो तो मध्ये संविधानामध्ये नियमांचा संच असतो, त्याचबरोबर काही अधिकारांचा संच असतो आणि त्याचबरोबर उद्दिष्टे व मूल्यांचा संच असतो. म्हणजे नेमकं काय असतं हे आपण काही उदाहरणादाखल पाहण्याचा प्रयत्न करूया. नियमांचा संच असतो म्हणजे नेमके कोणते नियम असतात हे सुद्धा आपण पाहण्याचा इथे प्रयत्न करूया. बघा, आपण जर आपला देश पाहिला, म्हणजे आपला देश आपल्याला माहिती आहे लोकशाही आहे, बरोबर आहे. आपल्यामध्ये कोणतं शासन आहे, लोकशाही शासन आहे. ह्या लोकशाही शासन हे 2 पद्धतीने चालवलं जाऊ शकतं. एक म्हणजे संसदीय पद्धतीनं आणि दुसरं म्हणजे अध्यक्षीय पद्धतीनं. उदाहरणच द्यायचं झालं तर अध्यक्षीय पद्धतीनं म्हणजे किंवा संसदीय पद्धतीनं म्हणजे जे भारत आणि युनायटेड किंगडम मध्ये चालतं ते. ओके, युनायटेड किंगडम मध्ये चालतं ते. आणि जर अध्यक्षीय पद्धतीचंच म्हणायचं झालं जे अमेरिकेमध्ये असतं ते. म्हणजे आपलं जे शासन आहे, आपल्याला माहिती आहे की लोकशाही शासन आहे, ते 2 पद्धतीनं चालवलं पाहिजे. एक तर संसदीय पद्धतीनं चालतं किंवा अध्यक्षीय पद्धतीनं चालतं. मग नेमकं कोणत्या पद्धतीनं चालवायचं, नेमकी त्याच्यामध्ये कोणती पद्धत आहे, ती कोणत्या नियमाच्या आधारावर चालवायचं, हे जे कुठे नमूद केलेलं असेल तर ते कुठे नमूद केलेलं असतं, आपल्या लक्षात ठेवा संविधानामध्ये नमूद केलेलं असतं. हे फार महत्वाचं आहे. आता याचा जरा थोडासा आपण डिटेलमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला एक गोष्ट समजली, आपलं जे लोकशाही शासन आहे एकतर संसदीय पद्धतीनं आपण चालवू शकतो, अदरवाईज अध्यक्षीय पद्धतीनं चालवू शकतो, बरोबर आहे. आता आपण त्याच्यापैकी पहिली पद्धत जी संसदीय पद्धत आहे, जी आपल्या भारतामध्ये त्याचबरोबर युनायटेड किंगडम मध्ये म्हणजे UK मध्ये चालवली जाते, चालते संसदीय पद्धत, तिचा थोडासा विचार करूया, तिचा थोडासा अभ्यास करूया. तिचा अभ्यास आपण करण्यामागचा उद्देश हाही आहे, लक्षात ठेवा, संविधानाच्याच डेफिनेशन मध्ये ही गोष्ट का आपण पाहत आहोत, कारण की संविधानाच्या आधारावरच आपण संसदीय पद्धत स्वीकारलेली आहे. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. बघा, काय असते संसदीय पद्धत किंवा संसदीय शासन म्हणजे नेमकं काय हे पाहूया आपण. संसदीय शासन म्हणजे काय, तर संसदीय शासनामध्ये लक्षात ठेवा हा फार महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे त्या देशाचे राष्ट्रप्रमुख आणि त्या देशाचे शासन प्रमुख हे एकमेकापासून कसे असतात, भिन्न असतात. म्हणजे संसदीय शासनामध्ये 2 कार्यकारी प्रमुख असतात. किती कार्यकारी प्रमुख असतात, 2 कार्यकारी प्रमुख असतात. लक्षात ठेवा, संसदीय शासनामध्ये
राष्ट्रप्रमुख आणि दुसरा शासन प्रमुख, हे दोघं एकमेकापासून कसे असतात? भिन्न असतात. लक्षात ठेवा, हे दोघं एकमेकापासून भिन्न असतात. आता जर विचार करायला गेलो राष्ट्रप्रमुखांचा, तर राष्ट्रप्रमुखांच्या मध्ये बघा, उदाहरणच घ्यायचं झालं भारत, तर भारतामध्ये राष्ट्रप्रमुख कोण आहेत? राष्ट्रपती आहेत. आणि दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर युके म्हणजे युनायटेड किंगडम, तर तिथं राष्ट्रप्रमुख कोण आहेत? तिथले राजा व राणी, तिथले राजा व राणी. आणि शासन प्रमुख कोण असतात? शासन प्रमुख हे लक्षात ठेवा, दोन्हीकडेही पंतप्रधान असतात. आता जे राष्ट्रप्रमुख असतात भारतामध्ये, कोण असतात राष्ट्रप्रमुख? राष्ट्रपती. तर युके मध्ये कोण राष्ट्रप्रमुख असतात? राजा व राणी. तर संसदीय शासन पद्धतीमध्ये शासन प्रमुख कोण असतात? पंतप्रधान. लक्षात ठेवा, हे जे पंतप्रधान असतात हे वास्तविक प्रमुख असतात. कोण असतात? वास्तविक प्रमुख असतात. तर जे काही राष्ट्रपती आहेत भारतामध्ये आणि युके मध्ये जे काही राजा राणी, ही दोन गोष्टी ज्या आहेत ह्या कशा असतात? नामधारी प्रमुख असतात. लक्षात ठेवा, कशा असतात ते? नामधारी प्रमुख असल्याचं आपल्याला दिसते. ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. हा पहिला फरक आहे संसदीय पद्धतीमध्ये, की म्हणजे संसदीय आणि अध्यक्षीयमध्ये. आपण पाहू अध्यक्षीय पद्धत नंतर, पण संसदीय शासनामध्ये राष्ट्रप्रमुख व शासन प्रमुख हे दोन्ही वेगवेगळे असतात. राष्ट्रप्रमुख कांचा जर विचार करायला गेलं तर भारतामध्ये हे राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती आहेत, तर युके मध्ये हे राजा व राणी आहेत. आणि हे दोन्हीकडे सुद्धा नामधारी प्रमुख असतात. कारण ऍक्च्युअल जी सत्ता, कार्यकारी सत्ता असते ती कोणाकडे असते? पंतप्रधानांच्याकडे असते. आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? वास्तविक प्रमुख म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ठीक आहे. ही झाली महत्वाची फरक झाला संसदीय शासन पद्धतीमधला. आणखीन आपण पुढे काही याच्यातल्या आणखीन काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आपल्याला ह्या डायग्राम मध्ये सहज दिसतं इथं. बघा, भारतीय शासन व्यवस्था कोणती आहे? संसदीय पद्धती. तिथं राज्याचा प्रमुख हा कोण आहे? राष्ट्रपती आहे. तर कार्यकारी प्रमुख, बघा, कार्यकारी प्रमुख पंतप्रधान, शासन प्रमुख असतात. आणि त्यांचं मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ हे शासन प्रमुख असतात. म्हणजे कार्यकारी सत्ता मेनली हातामध्ये कोणाची असते? तर पंतप्रधानांची असते. कायदे मंडळ हे संसद भवन आपलं इथे दिसते बघा, ही संसद आहे जिथं लोकसभा व राज्यसभा, ह्याचा थोडीशी आपण माहिती आणखी घेणार आहोत. ठीक आहे. न्यायमंडळ सर्वोच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय, इथं सर्वोच्च न्यायालय असतं. ठीक आहे. आता जरा बघा, थोडंसं आपण विस्ताराने याचा अभ्यास करूया. भारतीय शासन व्यवस्थेमध्ये, भारतीय शासन व्यवस्थेमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि आपण ह्या आता का अभ्यास करत आहे? कारण की ह्या तिन्ही गोष्टी, एक कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ, ह्या तिन्हींचीही स्थापना संविधानाद्वारे होते. कुणाद्वारे होते? संविधानाद्वारे होते. त्यानंतर यांच्यामध्ये काय नेमका संबंध असेल, ह्या तिघांच्या मध्ये कोणता परस्पर संबंध असेल, हे सुद्धा कोण ठरवतं? संविधान ठरवतं. म्हणून या तिघांचा आपण परस्पर संबंध पाहणं, अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपली कुठली व्यवस्था स्वीकारलेली आहे? आपण संसदीय पद्धती. म्हणजे जास्तीत जास्त देशांच्या मध्ये कार्यकारी मंडळ असणार आहे, कायदे मंडळ असणार आहे, त्याचबरोबर न्याय मंडळ असणार आहे. पण ह्यामध्ये काहीतरी संबंध असणार आहे आणि या संबंधावरनच ही पद्धत ठरलेली असणार आहे. बघा, आपण थोडंसं सोपं करून सांगूया या प्रत्येक गोष्टीला. लक्षात द्या. बघा, आपल्याला सिंपल भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण लोकसभेच्या म्हणजे खासदारकीच्या निवडणुका माहिती आहे, आपण निवडणुकीला मतदान करतो बघा. मग लोकसभेमध्ये समजा एक 2 पक्ष उभे आहेत. एक हा पक्ष आहे, हा दुसरा पक्ष आहे. ह्याच्यातले समजा ह्या पक्षाचे एक 100 जण निवडून आले आणि ह्याचे एक 20 किंवा 30 जण निवडून आले. म्हणजे आपल्याला माहिती आहे हा पक्ष मेजॉरिटी समजा असेल, 80चे असेल, तर हा पक्ष आता काय करेल? सत्ता स्थापन करेल. बरोबर आहे. हा पहिला पक्ष काहीतरी आहे, ए पक्ष आहे, हा बी पक्ष आहे. दोघं निवडणुकीला उभारले होते. एकाला 100 सीटा मिळाल्या, दुसऱ्याला 30 सीटा मिळाल्या. मग 100 सीटा मिळाल्यापैकी मिळालेले जे असतील ते काय स्थापन करतील? सत्ता स्थापन करतील. लक्षात ठेवा. एकूण किती जागा? 130 जागा. बरोबर आहे ना. त्याच्यापैकी यांना 100 मिळाल्या, यांना 30 मिळाल्या आणि 100 मिळालेल्यांनी सत्ता स्थापन केली. त्यापैकी सत्ता स्थापन केलेल्यापैकी समजा एक 20 जण हे मंत्री बनले. एक जण काय बनले? प्रधानमंत्री बनले आणि उरलेले 19 जण काय बनले? इतर मंत्री बनले. लक्षात ठेवा.
100 पैकी, कारण त्यांची सत्ता आहे ना. तर हे जे 20 जण आहेत, लक्षात ठेवा, हे जे 20 जण आहेत, जे आपण काय म्हणले बनवलं त्यांना प्रधानमंत्री आणि मंत्री बनवलं, ह्यालाच म्हणायचं कार्यकारी मंडळ. ह्यालाच काय म्हणायचं, त्या देशाचं कार्यकारी मंडळ. लक्षात ठेवा. आणि हे जे कायदे हे जे आहे 100 आणि 30 हे निवडून, म्हणजे हे निवडून आलेत पण यांची सत्ता नाही, हे विरोधी बाकावर बसतील. हे निवडून आलेले आहेत आणि हे सत्तेवर सुद्धा आहेत, पण एकूण जागा किती, 130. हे सगळेच्या सगळे 130 मिळून, लक्षात ठेवा, आपण राज्यसभा इथं घ्यायला नाही, पण आपण ढोबळमानानं सांगतोय, ठीक आहे, राज्यसभा पण घ्यायला पाहिजे होती मुळात. राज्यसभेमध्ये सुद्धा अशीच कंडिशन असेल. तर हे जे 130 आहेत ना, ह्या सगळ्यांना मिळून एकूण काय म्हणायचं आपल्याला, आपण काय म्हणायचं त्याला, कायदेमंडळ म्हणायचं. काय म्हणायचं, कायदेमंडळ. बघा, थोडंसं आणखीन मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. भारतामध्ये काय कशी पद्धत आहे बघा. जे काही कायदेमंडळ आहे, हे समजा भारताचं कायदेमंडळ आहे. कायदेमंडळामध्ये कोण कोण असतील, एक तर लोकसभा असेल, म्हणजे लोकसभेची लोक असतील, प्लस राज्यसभेतली लोक असतील. कशामध्ये, कायदेमंडळामध्ये. यांच्या आपल्याला माहिती आहे, लोकसभेच्या निवडणुका होत्या, राज्यसभेची आपण स्टेट कडून त्यांना रिप्रेझेंट करतो. मग हे काय असेल आपण पुढे पुढे टॉपिक वाईज पाहत जाणार आहे. पण आता एक इंट्रोडक्शन म्हणून पहा, कायदेमंडळ हे असणार आहे. आणि ह्या कायदेमंडळातूनच इथं आपण पाहिल्याप्रमाणे काही लोकांची आपण कार्यकारी मंडळावर काय करणार आहे, नेमणूक करणार आहे. कार्यकारी मंडळामध्ये, कार्यकारी मंडळ, ठीक आहे. याचाच अर्थ लक्षात ठेवा, भारतासारख्या पद्धतीमध्ये, म्हणजे संसदीय पद्धतीमध्ये कायदे मंडळातूनच कुणाची नेमणूक केलेली आहे, कार्यकारी मंडळाची. हे एक लक्षात ठेवा, महत्वाचं वैशिष्ट्य आहे संसदीय पद्धतीचं. दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन एक जर का बघायला गेलो आपण, तर बघा इथं आपण सहज पाहू शकतो, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ हे तिघे सुद्धा परस्परापासून भिन्न असतात, वेगवेगळे असतात. बरोबर आहे का. म्हणजे तिघे आपापल्या क्षेत्रामध्ये उच्च असं आपण सहजरित्या म्हणू शकतो, स्वतंत्र असतात एकमेकापासून. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे कशाचं, संसदीय पद्धतीचं. आणि हे आपण का बघितलेलं आहे, मी परत एकदा सांगतोय की हे का आहे, असं का भारतामध्ये आहे संसदीय पद्धत, कारण की हे आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण संविधानानुसार असं केलेलं आहे की कायदे मंडळातूनच कार्यकारी मंडळाची नेमणूक करायची. आणखीन काही याची कार्य आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोतच, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता पुढे जरा थोडंसं आपण पुढे जात असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण याच्या आधी पण ती पाहिलेली आहे. संसदीय पद्धत 2 देशामध्ये आहे, एक भारतामध्ये आहे, बरोबर आहे, आणि दुसरी युनायटेड किंगडम UK मध्ये आहे. आता भारतामध्ये जी पद्धत आहे, त्या भारतामध्ये पद्धतीमध्ये एक नामधारी प्रमुख असेल, एक वास्तव प्रमुख असेल. इथं सुद्धा सेम तसंच असेल, एक नामधारी प्रमुख असेल, इथं एक वास्तव प्रमुख असेल, तसंच त्याचबरोबर वास्तव प्रमुख असेल. दोन्हीकडेही म्हणजे भारतामध्ये आणि UK मध्ये दोन्हीकडे सुद्धा वास्तव प्रमुख एकच असेल, तो म्हणजे पंतप्रधान. इथं सुद्धा पंतप्रधान वास्तव प्रमुख असेल आणि इथं सुद्धा पंतप्रधानच काय असतील, वास्तव प्रमुख असतील. पण जे नामधारी प्रमुख असतील UK मध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा, हे नामधारी प्रमुख भारतामध्ये कोण असतील, राष्ट्रपती असतील. लक्षात ठेवा, कोण असतील, राष्ट्रपती असतील. तर UK मध्ये नामधारी प्रमुख जे आहेत ते कोण असतील, तिथले राजा व राणी, राज्याचे प्रमुख असतील, तिथला राजा आणि तिथली राणी. लक्षात ठेवा. त्यामुळं इथली जी पद्धत आहे, इथली जी काही पद्धत आहे त्याला आपण संवैधानिक किंवा संविधानिक राजेशाही असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, ह्या पद्धतीला संविधानिक राजेशाही, संविधानिक राजेशाही. लक्षात ठेवा, संविधानिक राजेशाही. आणि इथली जी पद्धत आहे, जिथं नामधारी प्रमुख कोण असतो, राष्ट्रपती असतो, तिला आपण प्रजासत्ताक असं म्हणतो. आता असं का म्हणतो, याच्या मागे सुद्धा कारण आहे. बघा काय मी काय परत सांगतोय, संविधानिक पद्धती कुठं कुठं आहे, संसदीय पद्धती भारतामध्ये आणि UK मध्ये. 2 गोष्टी आहेत महत्वाच्या तिथं, एक नामधारी प्रमुख असतो, एक वास्तव प्रमुख असतो. UK मध्ये सुद्धा एक नामधारी प्रमुख असणार आहे, एक वास्तव प्रमुख असणार आहे. भारतामध्ये नामधारी प्रमुख आहे राष्ट्रपती, आणि म्हणून तिथली पद्धत कुठली आहे, प्रजासत्ताक. आता प्रजासत्ताक का, कारण की इथला जो राष्ट्रपती आहे हा निवडून दिला जातो, काय होते, त्याची निवड होते. आणि याला संविधानिक राजेशाही असं का म्हटलं जातं, इथं नामधारी प्रमुख राजा व राणी असेल तिथं, कारण की हे राजा व राणी निवडून दिले नसतात, ते वंश परंपरेने असतात. कसे असतात, वंश परंपरेने. आणि वंश परंपरेने असल्यामुळे यांना काय म्हटलं जातं, लक्षात ठेवा, संविधानिक राजेशाही. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.
ठीक आहे. बघा आता आपण ही जी पद्धत बघतोय युनायटेड किंगडम मधली, इथं राजेशाही आहे, राजा व राणी हे राज्याचे प्रमुख असतील. इथं सुद्धा संसदीय पद्धत आहे. लक्षात ठेवा, संसदीय पद्धत म्हणजे नेमकं काय. पहिलीच गोष्ट सांगितलेली आहे, राज्याचा प्रमुख आणि शासन प्रमुख हे दोघं वेगवेगळे असतील. आहेत का? राज्याचा प्रमुख कोण आहे? राजा राणी आहे. आणि शासन प्रमुख कोण आहे? प्रधानमंत्री. म्हणजे दोघं एकमेकापासून कसे आहेत? वेगवेगळे आहेत. सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे संसदीय पद्धतीचं कायदे मंडळातूनच कार्यकारी मंडळ काय केलं जाईल? नेमलं जाईल. ते सुद्धा इथं असणार आहे. लक्षात ठेवा. आणि तिघं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे एकमेकापासून काय असतील? स्वतंत्र असतील. ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट या संसदीय पद्धतीमध्ये असतील. इथं कार्यकारी मंडळामध्ये दोन घटक असतील, म्हणजे प्रधानमंत्री असेल जो शासन प्रमुख आणि मंत्रिमंडळ असेल. आणि कायदे मंडळामध्ये म्हणजे जे संसद भवन म्हणतोय आपण, तिथं दोन हाऊसेस असतील, एक हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे जिथं आपली लोकसभा आहे बघा, तशाच पद्धतीने इथं हाऊस ऑफ कॉमन्स असेल, म्हणजे जे डायरेक्टली लोकांच्याकडून निवडलं जाईल. आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स हे सुद्धा असेल, जे जसं राज्यसभा आपल्या तिथे आहे तसं इथं हाऊस ऑफ लॉर्ड्स असतील. हे लक्षात ठेवा. पुढे बघा इथं न्यायमंडळ, जसं की आपल्या इथं सर्वोच्च न्यायालय आहे, असं हे सुप्रीम कोर्ट आहे बघा इथं. ठीक आहे. पुढे आपण पाहूया ती म्हणजे तिसऱ्या पद्धतीची शासन व्यवस्था, ती म्हणजे अध्यक्षीय पद्धत. कोणती पद्धत? अध्यक्षीय पद्धत. आपण ह्याच्या आधी दोन्ही पद्धती बघितलेल्या आहेत, त्या संसदीय पद्धती बघितलेल्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये एक दोन थोडेसे फरक येतात. आता अध्यक्षीय पद्धत म्हणजे काय? तर बघा इथं सरळ सरळ सांगितलेलं आहे, सत्ता विभाजनांतर्गत असलेले शासनाचे तीन घटक तीनच आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. पण मग अध्यक्षीय पद्धत म्हणजे काय? जिथं सिंपल एक पहिली गोष्ट सांगायची झाली तर राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख हे दोघं एकमेकापासून वेगळे नसतील. पहिली महत्वाची गोष्ट, एकमेकापासून हे दोघं वेगळे नसतील, एकच असेल. जो राष्ट्रप्रमुख असेल तोच शासन प्रमुख असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, कायदे मंडळातून कार्यकारी मंडळाच्या म्हणजे कार्यकारी मंडळाची नेमणूक इथं होणार नाही. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकापासून पूर्णपणे विभक्त असेल. म्हणजे कायदे मंडळाचाच एक भाग म्हणून कार्यकारी मंडळ नसेल, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. बघा इथं ही जी अमेरिकन शासन व्यवस्था आहे, इथून कायदे मंडळातून कार्यकारी मंडळाच्या काही लोकांची नेमणूक होत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. इथं कसं आहे, जे राष्ट्राध्यक्ष असतात किंवा उपराष्ट्राध्यक्ष असतात आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ, आपलं जसं मंत्रिमंडळ आहे तसं त्यांना तिथल्या मंत्र्यांना सचिव असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हे कार्यकारी मंडळाचा भाग असतील. कोण? राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष. आणि हे मंत्रिमंडळ असेल. आता आपल्या इकडे कसं असणार आहे, म्हणजे जिथं संसदीय पद्धत असेल तिथं कायदे मंडळातूनच यांची नेमणूक केली जाईल, पण इथं असं असणार नाही. लक्षात ठेवा. आणि इथं कायदे मंडळ, ह्या कायदे मंडळाला नाव काय आहे? काँग्रेस आहे. इथं सुद्धा दोन हाऊस असतील, म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट. पण इथले जे मंत्री असतील, लक्षात ठेवा, हे मंत्री मात्र ह्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह किंवा सिनेट म्हणजेच काँग्रेसचे सदस्य असतील असं काय नाही आहे. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. बघा इथं आपण एक समरी, या तिन्हीची समरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा एक भारत देश आहे बघितला आपण, युनायटेड किंगडम आणि अमेरिका, USA. बघा तिन्हीचे फ्लॅग सुद्धा आपण पाहतो इथं, जे झेंडे आहेत ते. आता भारताचा जर विचार केला म्हणजे तिन्हींचा पण आपण विचार करूया. कायदे मंडळ हे काय करतं? कायदे मंडळ कायदा तयार करतं. कार्यकारी मंडळ काय काम करतं? हा जो कायदा तयार केलेला आहे ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं. बरोबर आहे. न्यायमंडळ काय काम करतं? कायद्याचा अर्थ लावतं. आता ह्यांनी कायदा तयार केलाय, हे कायद्याची अंमलबजावणी करतील, पण त्या कायद्याचा अर्थ लावण्याचं काम, आता कायद्याचा अर्थ हे कसा लावील? कुणाच्या आधारावर लावील? तर संविधानाच्या आधारावर लावील. संविधान हा आधार असेल त्याच्यासाठी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि न्यायदान करण्याचं सुद्धा काम ह्या न्यायमंडळाकडे असेल. आता तिन्हींचं जर आपण कंपॅरिझन बघण्याचा प्रयत्न करू. भारतामध्ये संसद आहे जी कायदे मंडळ म्हणून काम करते. तिची दोन सभागृह आहेत, एक लोकसभा आहे, दुसरी राज्यसभा आहे. ठीक आहे. लोकसभा जे लोकांच्याकडून निवडलेले असतील, राज्यसभा जे म्हणजे हे असतील, रिप्रेझेंटेटिव्ह असतील. युनायटेड किंगडम मध्ये याला कायदे मंडळ, त्याचं नाव काय आहे? संसदच आहे. आणि त्याची सुद्धा दोन सभागृह आहेत, एक हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. सेम असं हाऊस ऑफ कॉमन्स लोकसभेसारखं, हाऊस ऑफ लॉर्ड्स राज्यसभेसारखं. अमेरिकेमध्ये बघा जे काही कायदे मंडळ आहे, जे कायदाच तयार करेल, पण त्याचं नाव काय असेल? काँग्रेस. लक्षात ठेवा काय असेल? काँग्रेस. त्याची सुद्धा दोन सभागृह असतील, एक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरं म्हणजे सिनेट. ओके. सेम अशाच पद्धतीनं जसं इथं लोकसभा आहे, जसं इथं सिनेट आहे, तशाच पद्धतीने. पुढे
तिन्हीमध्ये सुद्धा कार्यकारी मंडळ असेल, तिघांच्या मध्ये. पण तिघांच्या मध्ये एक बेसिक फरक असेल. इथं जे राजकीय कार्यकारी मंडळ आहे, हे राजकीय कार्यमंडळ राष्ट्रपती हा तिथला राज्याचा प्रमुख असेल, तर प्रधानमंत्री हा शासनाचा प्रमुख असेल. याच्या आधी आपण पाहिलेला आहे. आणि इतर मंत्रिमंडळ असेल. नोकरशाही कशासाठी असेल? प्रशासकीय यंत्रणा असेल. लक्षात ठेवा, तिन्हीमध्ये सुद्धा राजकीय. आता जर युनायटेड किंगडमचं आपण बघायचं झालं तर इथं राजेशाही असेल, बरोबर आहे. कारण का? इथला राज्याचा प्रमुख हा कोण असेल? राजा व राणी असतील, आणि प्रधानमंत्री हे काय असतील? शासनाचा प्रमुख असतील. ह्या तिघातला फरक बघायला लागलोय आपण. त्यांचं हे कार्यकारी मंडळ असेल, पण तिन्हीत फरक आहे बघा. इथलं राजकीय कार्यकारी मंडळ जर बघितलं, अध्यक्ष हा राज्याचा आणि शासनाचा प्रमुख असेल. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इथं राज्याचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख वेगळा नाही, तो एकच आहे. त्याचं नाव काय आहे? अध्यक्ष. आणि सचिव असतील. सचिव म्हणजेच काय? आपल्याकडे जसे मंत्री आहेत तसे. नोकरशाही असेल, जी प्रशासकीय यंत्रणा चालवेल. ठीक आहे. न्यायमंडळाचं काम सेम आहे. जसं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय असेल भारतामध्ये, दुय्यम आणि इतर न्यायालय असतील भारताचा विचार केला तर. इथं मात्र सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालय फक्त असतील. इथं सर्वोच्च न्यायालय असेलच, पण प्रत्येक जे राज्य आहे त्याचं सुद्धा स्वतःचं एक सर्वोच्च न्यायालय असेल. आणि यांची काय काय माहिती आहे ते आपण पुढे 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 पाहणार आहोत. की कायदे मंडळ पाहणार आहोत भारताच्या बाबतीत, कार्यकारी मंडळ पाहणार आहोत आणि न्यायमंडळ पाहणार आहोत. त्यावेळी आपल्याला ही पूर्ण आणि संपूर्ण माहिती आणखीन परत पाहण्याचा योग येईलच. बघा, आणखीन एक फॅक्च्युअल माहिती आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. असे कोणते कोणते देश आहेत जिथं अध्यक्षीय पद्धत आहे? एक अमेरिका, फार महत्वाचा देश. दुसरा मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका. ह्या देशांच्या मध्ये लक्षात ठेवा कोणती पद्धत आहे? अध्यक्षीय पद्धत आहे. तर असे कोणते कोणते देश आहेत जिथं संसदीय पद्धत आहे? पहिला देश आहे तो भारत, मग युनायटेड किंगडम, जर्मनी, इटली, जपान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया. या देशांच्या मध्ये लक्षात ठेवा संसदीय पद्धत आहे. पुढे आपण जरा बघूया एक सिंपल काही महत्वाच्या गोष्टी. संविधानाची आपल्याला काय आवश्यकता आहे? बघा, संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. काय फायदे असतात? काय संविधानाचे आपल्याला फायदे आहेत? बघा, शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. जे काय आपल्या देशातलं जे काही शासन आहे ते शासन या नियमांच्या आधारावरच काय करतं? काम करतं. लक्षात ठेवा. आणि ते नियम काय असतील त्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. ओके. पुढे, त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते, कारण शासन ह्या नियमांच्या चौकटीत राहून काम करणार आहे. पुढे बघा, संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. बरोबर आहे. संविधानात नागरिकांचे कोणते कोणते हक्क आहेत त्याचा उल्लेख असतो, आणि त्यामुळे तिथलं जे काही शासन असतं त्या शासनाला ते हक्क जे आहेत ते हिरावून घेता येत नाहीत. म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य काय असतात? सुरक्षित राहतात. हीच तर संविधानाची महत्वाची आवश्यकता आहे ना. कारण जर का संविधान नसेल तर हे नागरिकांचे हक्क हे शासन कधीही काय करून घेऊ शकेल? काढून घेऊ शकेल. पुढे बघा, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. बरोबर आहे ना. कारण की संविधानातील तरतुदीनुसार जर का राज्यकारभार केला, कुणी केला? शासनाने केला, तर ते कायद्याचं राज्य असेल. बरोबर आहे. कारण की हे जे संविधान आहे ते लोकांच्यासाठी असेल, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला काय नसतो? वाव नसतो. सत्तेचा गैरवापर होऊ नये कशाही पद्धतीने, म्हणून तर संविधान लिहिलेलं आहे ना. पुढे, संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाचा शासनावरील काय होतो? विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक काय होते? मजबूत होते. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बघा, मी फास्ट घेतोय, ह्या काही गोष्टी महत्वाच्या नाही आहेत त्यामुळं, कारण की ऑब्जेक्टिव्ह गोष्टी याच्यातून फार कमी येतील. संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण मिळते. बरोबर आहे ना. राजकीय काही आदर्श ठेवण्याचे आता ते आपण पाहणार आहे. आपल्या संविधानानं सुद्धा असे काही राजकीय आदर्श ठेवलेले आहेत का? त्याच्यामुळे आपण आपला देश खरंच तिथं त्या दिशेने वाटचाल करतोय का? आणि असं काही बंधन आहे का? असे कुठले काय काय गोष्टी आहेत त्या संविधानामध्ये ते आपल्याला पुढे इथून पुढे पाहायचे आहे. ओके. नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते. म्हणजे दोन्ही बाजूने महत्वाच्या गोष्टी इथे दिलेल्या असतात संविधानात, आणि म्हणूनच आपल्याला संविधानाची अत्यंत आवश्यकता असते की नागरिक कोणती कर्तव्य, नागरिकांचं सुद्धा काहीतरी या देशात राहत असताना काहीतरी कर्तव्य आहे ते सुद्धा पाहण्याचं इथं गरज असते. बघा, आपण ही संविधानाच्या आधारावर संविधानावर ही सिरीज ही अशी कंटिन्यू ठेवणार आहे. ह्या माध्यमातून आपल्याला युपीएससी तसेच एमपीएससीचा एक बेसिक फाउंडेशन कोर्स जो आपण म्हणतो तो आपण कंप्लीट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. ह्या माध्यमातून आपण ह्याच सिरीजच्या माध्यमातून
एमपीएससी तसेच युपीएससी ला आलेले मागील वर्षाचे काही महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा टॉपिक वाईज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, ठीक आहे, धन्यवाद.